पॅरलॅक्स कशासाठी आहे? लार्जेस्ट डिस्टन्स. याच्याकडे जाण्यासाठी पॅरलॅक्स कशाला म्हणायचं? एक ऍक्टिव्हिटी करायची. पेन्सिल आहे, पेन्सिल काढ. आता या ठिकाणी असं समोर धरायचं, पेन्सिल काढून असं समोर धरायचं. एक डोळा इकडला बंद करायचा, पाहायचं पेन्सिलच्या टोकाकडे. दुसरा डोळा बंद करायचा, इकडला वळायचा. काय होते? फक्त मला म्हणजे असं उघडदाब करायचं, डोळा उघडदाब कर. काय होते सांग? पेन्सिल शिफ्ट झालेली असते. याच नुसार शिफ्टिंग मेथडनुसार आपल्याला याला पॅरलॅक्सिस आणि अशा शिफ्टिंग नुसार आपण अर्थ टू सनचं डिस्टन्स मेजर करू शकतो. अर्थ टू अदर कुठल्या स्टारचं डिस्टन्स मेजर करू शकतो बाय युजिंग द पॅरलॅक्सिस. म्हणजे काय? समज इथे एक स्टार आहे, आपल्याला अर्थच्या दोन पोझिशन घेतल्या आपण, एक इथे घेतली आणि दुसरी इथे घेतली. या दोघांचं डिस्टन्स आहे बी. ओके, दोघांचं डिस्टन्स किती? बी. आता इथून एक अँगल टाकला, इथून एक नियर अबाउट डिस्टन्स डी आहे. हा जो अँगल आहे तो थीटा आहे, हा जो अँगल आहे तो थीटा आहे. देन थीटा बरोबर बी अपॉन डी. काय असतं? थीटा बरोबर बी अपॉन डी. याला आपण काय म्हणायचं? पॅरलॅक्स मेथड. अँड दिस मेथड यूज बाय also suppose this is any one position of the earth and this is the star. Okay, we are using समज हे अर्थ आहे, तर अर्थवरचं हा एक पॉइंट ए, हा बी पॉइंट. ओके, अर्थ याचा डिस्टन्स सपोज इथे डिस्टन्स किती आपल्याकडे? बी इतकं डिस्टन्स आहे. इथे डिस्टन्स आहे बी. मग आपण इथून एकदा पाहिलं, ओके, जसं आपण त्याला म्हटलं डोळ्याला जसं हे केलं आपण, तसं इथून एकदा आणि इकडून एकदा. इथून हे आखलं, त्याचे डिस्टन्स आहे डी घेतलं, हा जो अँगल आहे तो थीटा घेतला. तर यानुसार आपण अर्थ पासून स्टारचं डिस्टन्स आपण मेजर करू शकतो. म्हणजे काय? जसं की बघ, समज एक प्लॅनेटरी ऑर्बिट आहे, इथं अर्थ आहे, इथं कुठेतरी सन आहे, सॉरी इथं सन आहे आणि इथं कुठेतरी काय अर्थ आहे. तर याच्या सेंटर पासूनच ते याच्या सेंटर पर्यंतचं जे डिस्टन्स मेजर करतो आपण त्याला अँगस्ट्रॉम युनिट. काय? 1 अँगस्ट्रॉम युनिट. 496 × 10⁻11 मीटर इतकी. म्हणजे 1 अँगस्ट्रॉम इक्वल टू इतकी व्हॅल्यू आपल्याला आहे. ओके, so एक सिंगल 1 angstrom equal to 1.496 × 10⁻11 meter. So this is to use for the center of sun and the center of earth. So this is the distance between these two planets. Okay, ह्या दोन प्लॅनेट पासून जे डिस्टन्स मेजर करतो ते कुठला आहे? 1 angstrom युनिट. आता हे 1 angstrom युनिट अजून लार्जेस्ट व्हॅल्यू जर मोजायची आपल्याला, तर आपण 1 लाईट इयर काय म्हणायचं? 1 लाईट इयर 9.467 × 10⁻15 मीटर. किती आहे? × 10⁻15 मीटर. हे 1 लाईट इयर हे डिस्टन्स मोजण्यासाठी सुद्धा. हेही कशासाठी? आपल्याला डिस्टन्स मोजण्यासाठी. लाईट इयर. आता लाईट 1 मीटरला जी लाईटची स्पीड असते ती 3 × 10⁸ मीटर पर सेकंड असते. कितीला? 1 सेकंदाला. एका सेकंदाला 3 × 10⁸ मीटर पर सेकंड असते. तर हे पूर्ण 1 लाईट इयर जर असेल तर ती किती असतं? 9.467 × 10⁻15 मीटर. हेही आपण कशासाठी वापरतोय? डिस्टन्स मेजर करण्यासाठी. त्याच्यानंतर parsec, that is the longest distance we are measuring, that is its value is 3.08 × 10⁻16 meter. That is meant by 3.26 light year. 3.26 light year. 1 parsec. So the largest distance
तो मेजर दिस इज एन ओनली 1 युनिट एज एन द बिगेस्ट युनिट इज एन 1 पार्सेक. ठीक आहे. एक लॉंगेस्ट डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण काय वापरतोय 1 पार्सेकचा यूज करतोय. ते झालं पॅरलॅक्स मेथड. त्याला सिंपली काय म्हणतो आपण पॅरलॅक्स मेथड. एकदम सिंपल वे ना, जास्त टिपिकल याच्यामध्ये कुठली गोष्ट नाही. समजलं. डायमेन्शन. द डायमेन्शन ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर द power to which the fundamental unit must be raised in order to obtain the unit of a given physical quantity. काय म्हणतो का? Dimension of a physical quantity are power to which the fundamental unit. Power कोणाचा आहे? Fundamental unit must be raised in order to obtain the unit. म्हणजे कंपल्सरी आपल्याला काय वापरायचं आहे? फंडामेंटल क्वांटिटीचा त्याच्या पॉवरचा इन ऑर्डर मध्ये आपल्याला यूज करायचा आहे. आता डायमेन्शन म्हणजे कसं? आता एक जर एक्झाम्पल घ्यायचं झालं मला, डायमेन्शनल फॉर्म्युला कसं लिहायचा, याला सिम्पली आपण डायमेन्शन म्हणतो. पण डायमेन्शनल फॉर्म्युला आपण कसा लिहायचा? डायमेन्शनल फॉर्म्युला जर लिहायचा आहे ना, तर एक एक्झाम्पल घेतो कायनेटिक एनर्जी. थोडा अवघड वाला घेतो, त्याच्या आधी आपण जे नाही सोडवलं ना ते घेतो. ओके. सो कायनेटिक एनर्जी बरोबर काय फॉर्म्युला असतो? 1/2 mv². 1/2 mv². ज्यावेळेस डायमेन्शन मध्ये 1/2 घ्यायचं नसतं, कॉन्स्टंट व्हॅल्यू मी काय करायची नाही, घ्यायची नाही. मग आपल्याला फक्त काय घ्यायचं आहे? बरं, याचं जे युनिट आहे ते युनिट काय असतं? याचं जे एसआय युनिट आहे ते जूल येतं. कायनेटिक्स काय येतं? जूल येतं. मग मला याचं डायमेन्शन काढायचं आहे. डायमेन्शन काढण्यासाठी मला इथे काय फक्त मास आहे, हे काय मास आहे. वेलोसिटी म्हणजे काय असतं? डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे याचा ब्रॅकेटचा काय येतं? स्क्वेअर येतं. मग मला मासचं LMT, मासचं 1, T0, L0, मासचं काही इन्फॉर्मेशन नाहीच ना, फक्त मासचं m⁻1. हा, इथं काय येईल आपल्याला? इथं काय येईल? डिस्टन्स म्हणजे L1, हे m0, हे T0 याचा स्क्वेअर. परत टाइम काय आपल्याकडे? हे LMT T⁻1 A0 A0. ओके. याचा सुद्धा काय स्क्वेअर आहे, कारण टाइमचा सुद्धा स्क्वेअर आहे. मग मी याला प्रॉपर सोडवून घेतो. हे बघ, L0 M1 T0. जे 0 आहेत ते नाही लिहिले तरी चालतात. जे 0 आहेत ते नाही लिहिले तरी चालतात. इथं काय येणार आहे? L⁻² हे स्क्वेअर केला 2 AM0 T0. हे पुन्हा इथं काय येईल खाली आपल्याला? इथं बघ, L0 M0 याचा स्क्वेअर केला, चा स्क्वेअर, हे स्क्वेअर जायला वर नेलं. आता इथं बघ, याला कॅल्क्युलेशन कसं करायचं आपण? हे मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे मी याला असं लिहू शकतो, कसं लिहू शकतो? 0 + 2 0 + 2, परत इथं 1 + 0 1 + 0 पॉवर 0 + 0 हे 0 येतं. मी इथल्या टर्मला वर नेलं, हे दोन तर 0 आहेत. मी फक्त या एकाला वर नेतो. काय करे? T⁻2 म्हणजे मला त्याचं कॅल्क्युलेशन केलं सांगा का? 0 + 2 2. हा, इथं काय आलं? 1. इथं काय आलं? 0 - 2 म्हणजे -2. म्हणजे हे काय झालं माझं? हे डायमेन्शनल फॉर्म्युला झाला. हा डायमेन्शनल फॉर्म्युला कोणाचा झाला? कायनेटिक एनर्जीचा. हे पण कायनेटिक एनर्जीचं एसआय युनिट काय असतं? जूल. पण अजून एक एसआय युनिट काय असतं? एसआय युनिट वरून डायमेन्शन कडून एसआय युनिट कडे जाता आलं पाहिजे. कसं? डायमेन्शन कडून एसआय युनिट कडे कसं जाता येईल? ते म्हणजे काय? मीटर स्क्वेअर आहे. ते म्हणजे काय? केजी. हे बघ, केजी मास, केजी हे काय? मीटर स्क्वेअर. हे रेश्टू मायनस म्हणजे पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे अजून एक एसआय युनिट काय आलं? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर और जूल. या डायमेन्शन वरून एसआय युनिट कडे डायमेन्शन कडे जाता आलं पाहिजे. समजते का? ओके. दोन्हीकडे शिफ्ट होता आलं पाहिजे. या डायमेन्शनचा पहिला यूज ऑफ डायमेन्शन, that is the first use. Which is the first use? To check correctness of
ओके, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. कोणतंही एक फिजिकल इक्वेशन आहे किंवा एक फिजिक्स इक्वेशन आहे, ते बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी कोणाचा वापर करणार आहे आपण? डायमेन्शनचा वापर करणार. मग डायमेन्शन मध्ये एक स्टेप फॉरवर्ड आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणतंही एखादं अल्जेब्रिक इक्वेशन असतं, कुठलंही x इज इक्वल टू 2x प्लस y समथिंग किंवा y इज इक्वल टू 2x प्लस 3, दिस लाईक काही इक्वेशन्स असतात. म्हणजे काय, समजा त्या इक्वेशन मध्ये काहीतरी असतं, इथं प्लस ऑपरेटर वापरलं किंवा इक्वल टू ऑपरेटर वापरलं किंवा मायनस ऑपरेटर वापरलं, या सगळ्या ऑपरेटर मध्ये मधल्या ज्या क्वांटिटी आहे या सगळ्यांचं डायमेन्शन काय असतं रे? सेम. डायमेन्शन काय असतं? सेम. नीट लक्ष द्यायचं. समज इथे एक क्वांटिटी आहे, तिथं प्लस आहे, इथे एक क्वांटिटी आहे इक्वल टू आहे, इथे एक क्वांटिटी आहे मायनस आहे, इथे एक क्वांटिटी आहे. हे प्लस मायनस इक्वल टू असतं, किती वेळा असतं, किती वेळा 10 वेळा असतं, काही फरक पडत नाही. पण आपल्या माइंड मध्ये काय ठेवायचं आहे, यांच्यामध्ये जे असतं ती क्वांटिटी मल्टिप्लाय असते. त्या दोन फिजिकल क्वांटिटी ते कशा आहेत, त्या मल्टिप्लिकेशन असते किंवा डिव्हिजन असते. पण ह्या दोघांचं किती पण असू दे, त्यांचं मिळून डायमेन्शन काय असतं? याचं ह्या पूर्ण इक्वेशन मध्ये या सगळ्यांचं डायमेन्शन काय असतं? सेम असतं. हे एक कन्सेप्ट आपल्याला याच्यासाठी लक्षात ठेवायचं. आता आपण हे चेक करू की याचं डायमेन्शन बरोबर आहे का चुकीचं आहे. कसं लक्षात द्यायचं? हे बघ, v इक्वल टू u प्लस 80. आपल्याला कायनेमॅटिक इक्वेशन ओके. v म्हणजे काय? वेलोसिटी, फायनल वेलोसिटी. u म्हणजे काय? इनिशियल वेलोसिटी. a म्हणजे काय? ऍक्सेलरेशन. t म्हणजे काय? टाइम. आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणून तर आधी घेतल्या. ओके, म्हणून तो काय घेतले तर आधी. आता मी ही बाजू कुठली झाली रे? LHS. हे म्हणजे काय झालं? v. v चं डायमेन्शन काय असतं? LMT. हे 1 हे 0 हे -1. इक्वेशन नंबर 1. वेलोसिटीचं तेच आहे डायमेन्शन. इथं आता बघितलं आपण. ओके, वेलोसिटी डायमेन्शन. त्याच्यानंतर u RHS चं घेतो मी. RHS ला काय मला? u प्लस 80. पण त्याच्यामध्ये पण एकटा u बाजूला काढावा लागेल आपल्याला, कारण त्याच्यामध्ये पण ही एक क्वांटिटी आहे, ही एक क्वांटिटी आहे, ही एक क्वांटिटी आहे, मध्ये प्लस मायनस इक्वल टू ऑपरेटर आहे. इथं सांगितलं त्यांच्यातलं जे पण काही क्वांटिटी असतात त्यांचं डायमेन्शन सेम असायला पाहिजे, तर ती इक्वेशन काय असतं? करेक्ट असतं, फिजिकली करेक्ट असतं. ओके, आता इथं बघा, हे बघा इथं मी काय केलं, u म्हणजे काय? वेलोसिटी L1 m0 t-1 हे दोन नंबर. सो 80 ला मिळून घेतो मी. 80 a चं काय असतं? L1 m0 t-2 आणि t चं काय असतं? t1. नीट लक्षात घ्या. ते कुठलं आलं डायमेन्शन? a म्हणजे काय? ऍक्सेलरेशन डायमेन्शन. हे काय? t चं डायमेन्शन. t चं डायमेन्शन काय? t1. आता मला याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे बघ, इकडे याला का? नाहीये. इकडे आहे का? नाहीये. इथं t-2 + 1. चलो, -2 + 1 किती आलं रे? हे 1 0 हे -1. दिस इज द इक्वेशन नंबर 3. 80 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 and 3. What you have to say? This is an dimensionally correct. कुठले? From equation 1 to 3. This is dimensionally correct. V equal to u plus 80. हे dimensionally काय आहे? बरोबर आहे.